सातत्याने वेटलिस्टच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीच्या काळामध्ये या कंपन्या आपल्याशी बोलायला तयार नव्हत्या. त्यांचं म्हणणं होतं त्यांना कोणताच कायदा लागू नाही, ते जे काय करतायत ते व्यवस्थित करतायत, जो पगार देत आहेत व्यवस्थित देत आहेत. पण आपण जिद्द ठेवली, पत्रव्यवहार करत गेलो आणि हळूहळू करत एकेका विषयावर काही कंपन्यांनी बोलायला सुरुवात केली. आजही एक दोन कंपन्या आहेत जे पत्र स्वीकारत नाही, मग त्यांना पत्र रजिस्टर एडीनी पाठवावे लागतात. ही गुर्मी आहे. आणि जी लोक आपल्याला जे काही पगार देतात, जे काही मधल्या काळामध्ये पत्रव्यवहार झाला, वाटाघाटी झाली, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कामगारांना व्यवस्थित पगार देतो. आणि काय देतो म्हणजे जेवढं सरकार सांगतं त्याच्यापेक्षा जास्त पगार आम्ही देतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि का असं बोलतात? त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शॉप ऍक्ट लागू होतो, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचा कायदा आम्हाला लागू होतो आणि मग मिनिमम वेज जे आहे ते किमान वेतनापेक्षा आम्ही जास्तच देतोय कामगारांना. आम्ही त्यांना पत्राद्वारे वाटाघाटीत हे सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं की तुम्हाला शॉप ऍक्ट लागू होत नाही, या कामगारांना कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे तुम्ही पगार द्यायचा. ते म्हणणार अरे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कैसा आहे? आम्ही म्हणा सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. हे त्यांनी नवीन शोध लावलेला आहे. म्हणजे आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आम्ही सेवा देतो, त्यामुळे आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कसा लागू होणार? आम्ही त्यांना सांगण्याचं काम केलं की बीएसटीने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि बीएसटी मध्ये कायदा सांगतो की ज्या म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर, तुमचा मूळ मालक, त्यांनी ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर जे काम तुम्ही करता तेच जर काम त्यांच्या इकडे परमनंट कामगार करत असेल तर त्याला जो पगार आहे, त्याला ज्या सेवा शर्ती आहेत त्या तुम्हालाही लागू व्हायला पाहिजेत. हे कायदा म्हणतो, हा कायदा म्हणतो. आणि त्या पद्धतीने आपण पत्रव्यवहार केले. आपल्याला जिथे जिथे जायचंय तिथे तिथे आपण जात आहोत. आपण लेबर कमिशनरांकडे जायचंय, आपण लेबर कमिशनरकडे जाण्याचं काम करतोय. पण कायद्याला वेळ लागतो आणि कायद्याला वेळ लागतो. अनेक लोक जे दुकानं मांडून बसले ती मध्ये मध्ये काही ना काहीतरी खाडे करत असतात. पण आपण सविस्तररित्या ज्या दिवसापासून आपण बोललेलो आहोत, आपण जे बोललो तेच करतो मित्रांनो. आपण कधी सांगितलं नाही की आपण आव करू आणि ताव करू नाही. जरी अनेकांना अनेकदा वाटलं की साहेब एक फटका मारू, बंद करू, होऊन जाईल, पण मित्रांनो आपण सांगण्याचं काम केलं असं होत नसतं. आणि जेव्हा जेव्हा असं घडलंय त्यावेळेला आपण आपल्या सर्वांची काही लोकांनी फसवणूक केली आहे. मित्र 2023 मध्ये 6 दिवसाचा संप करून आणला. आपण कामगारांच्या कोणत्याच आंदोलनामध्ये कधी बाधा आणत नाही, कधी विरोध करत नाही, म्हणून आपण विरोध केला नाही. आपणही सामील झाला होता. पण काय झालं? संपामध्ये सर्व होते. 6 दिवसाचा संप होता. पण ज्यांनी पुकारला होता त्यांनी काही न सांगता, कोणाशी काही न बोलता माघार घेऊन मोकळे झाले. काही मिळालं? काही मिळालं नाही. मग त्याच्यानंतर थूकपट्टी करण्याचं काम काही महिने चालू होतं आणि आता गायब झाले. मित्रांनो, हंसा कंपनी बंद झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये. आपण तातडीने जे कायद्याने आहे ते लेबर कमिशनरांकडे डिमांड टाकण्याचं काम केलं. आणि डिमांड का टाकली मित्रांनो? त्याच्या आधी आपण कायदेशीर सल्लाही घेतला. आपण अनफेअर लेबर प्रॅक्टिस मध्ये जाऊ शकलो असतो कोर्टामध्ये हंसा कंपनीच्या विरोधामध्ये, पण त्यावेळेला आपण गेलो नाही. त्याचं कारण आहे, कारण जर हंसा कंपनीच्या मागे गेलो तर फक्त हंसा कंपनीच्याच मागे जावं लागेल.
पण हंसा आपला मालक आहे का? आपण हंसासाठी काम करतो का? नाही. आपण आपलं म्हणणं आहे की माझा प्रिन्सिपल एम्प्लॉयर ही बीएसटी आहे आणि माझी सर्व जबाबदारी ही बीएसटीचे आहे. आणि म्हणून मित्रांनो आपण डिमांड लेटर टाकून बीएसटी सकट हंसाही आहे त्यानेही केलं, पण आपण सांगण्याचं काम केलं त्या डिमांड मध्ये की माझा प्रिन्सिपल एम्प्लॉयर बीएसटी आहे, हंसा जरी बंद झाली तरी माझी नोकरी शाबित ठेवण्याचं, माझी सेवा सातत्य कायम ठेवण्याचं हे काम बीएसटीचं आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. मित्र, आपण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये डिमांड दिला, आपण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्याचं जस्टिफिकेशन लेटर द्यावा लागतो, ते देखील दिलं आणि त्या प्रक्रियेला वेळ लागतो. आता 11 तारखेला काहीतरी होती, आता परत 20 तारखेला आहे आणि हे चालत राहील. पण हे चालत असताना काही लोक येतात, आपल्यातली काय होती, आता काहीतरी लाल बावटा बनवलाय, माहिती नाही काय केलंय, ते स्वतःला लाल म्हणतात. कसले लाल? दलाली करणारे लोक आहेत. काय केलं त्यांनी? काही कामगारांना पकडलं हंसामधले आणि नेलं आणि म्हणे लेबर कोर्टामध्ये ULP ची केस केली. अर्थ आहे, कारण तुम्ही फक्त हंसा मागे जाणार, सेवा सातत्य कोणामागे मागणार. पण मित्रांनो, जाणीवपूर्वक मालकांकडनं अशा दलाला